ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वाढीव वीज बिल माफ करावं या मागणीसाठी राज्यभरात मनसेकडनं रस्त्यावरती उतरून आंदोलनं होतात। मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयामध्ये तोडफोड केली आहे। अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयातील दरवाजांच्या काचा आणि खुर्च्यांची मनसेकडनं तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी मनसे उपजिल्हा प्रमुखांसह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। नितीन, ते नेमकं काय काय घडलं? न्यायालय निश्चितच वाढीव वीज बिलाविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आक्रमक झालेले आहे। ठिकठिकाणी आंदोलन होत आहे। मात्र कोपरगाव शहरातील जे मुख्य कार्यकारी अभियंता जे आहेत त्यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी अक्षरशः त्या कार्यालयातील खुर्च्यांची काचांची तोडफोड केलेली आहे। गेल्या 3 महिन्यापूर्वी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले होते, आमचं वीज बिल माफ करा, अतिरिक्त वीज बिल घेऊ नका, तरी सुद्धा त्याच्यावर कुठलीही कार्यवाही त्या सदर कंपनीने केली नाही, वीज कंपनीने। त्यामुळे कुठेतरी जे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते व त्यांनी त्या वीज कार्यालयातील जे अभियंत्यांचं अतिरिक्त अभियंत्यांचं कार्यालय याची तोडफोड केली आहे। ज्ञानदा नितीन, धन्यवाद या माहितीबद्दल।